नमस्कार. व्लॉग ट्रेल्स या यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ मिस नाही होणार. आणि कॉमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशाच नवनवीन ठिकाणाला भेट द्या आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इकडे आलेली आहे खोपोलीजवळ असलेल्या गगनगिरी महाराज मठामध्ये. एक असं ठिकाण जिथे निसर्ग, शांतता आणि अध्यात्म एकत्र अनुभवायला मिळतं. तर गगनगिरी महाराज मठ हे खोपोली स्टेशनपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावरती आहे. स्टेशनवरून बाहेर आल्यावर सहज रिक्षा मिळते आणि रिक्षा पर पर्सन 20 रुपये घेतात. पण जर का तुम्हाला निसर्ग बघायचा असेल तर तुम्ही शक्यतो चालतच जा, जेणेकरून तुम्हाला आजूबाजूचा निसर्गसुद्धा बघायला मिळेल. आणि जर का तुम्ही येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, खोपोली ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे. त्याच्यामुळे येण्या अगोदर इंडिकेटर चेक करा आणि मगच या. आणि परत जाण्यापूर्वीसुद्धा ट्रेनची वेळ नक्की तपासून पहा. पण जेव्हा तुम्ही मंदिरमध्ये जाता तेव्हा तिकडे बाहेरच एक फलक लावलेलं दिसतं आपल्याला. तिकडे ट्रेनचे वेळापत्रक मेन्शन केलेलं आहे. इथलं हवामान खूपच प्रसन्न आहे. पावसाळ्यात वातावरण थोडंसं ओलसर आणि थंड असतं, तर हिवाळ्यात कोरडं पण आल्हाददायक. मठाच्या आजूबाजूला सर्वत्र डोंगर, झाडं, हिरवळ आहे. इथे आल्यानंतर लगेच शहराचा गोंगाट मागे पडल्यासारखं वाटतं. सगळीकडे गावाकडचंच वातावरण, स्वच्छ हवा, शांतता आणि निसर्गाचा खरा अनुभव मिळतो. इकडे येण्याचं बेस्ट टायमिंग म्हणजे बघायला गेलं तर पावसाळ्या ऋतूमध्ये जर का इकडे आलं तर सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि पाऊस असल्यामुळे तर सगळी झाडं पानावलेली असतात आणि आजूबाजूला थंडगार हवा असते. मन अगदी प्रसन्न आणि शांत होतं. तुम्हालासुद्धा इकडे यायचं असेल तर नक्की इकडे भेट द्या. इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला भरपूर माकडंसुद्धा दिसतील आणि ती भारी खोड्या करणारी आहेत. कारण जेव्हा मी तिकडे होते तेव्हा माझ्या समोरच एक काका चालले होते. त्यांच्या हातात फळांची प्लेट होती आणि त्यांचे ते चालले होते. तर वरतून चक्क एका माकडाने डायरेक्ट त्यांच्या ह्याच्यात उडीच मारली प्लेटीमध्ये आणि ती प्लेट खाली सांडवली आणि खाली पडले जे कलिंगड होते त्यातलं तो वेचून खात होता. म्हणजे इकडे जेव्हा आपण जातो तेव्हा भरपूर माकडंसुद्धा बघायला मिळतात आणि ही माकडं भरपूर खोड्या देखील करणारी आहेत. हे दृश्य फार हसवण्यासारखं असतं. पण हे सगळं पाहताना निसर्ग किती सुंदर आणि जिवंत आहे याची जाणीव होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा इकडे जाल तेव्हा त्या माकडांना नक्की खाऊ द्या. आजूबाजूला काही खाण्याचे स्टॉल नसतात, शिवाय फ्रूट्स आणि वडापाव याशिवाय दुसरं काही नाही. आणि ही माकडं काही पण खातात. काही जरी द्या तरीसुद्धा हे माकडं खातात. गगनगिरी महाराजांचं मंदिर अतिशय शांत आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. मंदिराच्या आत शूटिंगला परवानगी नाही, म्हणून मी मंदिराच्या आतला व्हिडिओ शूट केला नाही. पण विश्वास ठेवा, त्या शांततेचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. कधीकधी कॅमेरापेक्षा डोळ्यांनी आणि मनाने अनुभव घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. इकडे महाप्रसादसुद्धा दिला जातो, तेही फक्त 20 रुपयांमध्ये. पण आपल्याला कूपन काढावं लागतं. महाप्रसादाची वेळ साधारणपणे 12 किंवा 1 दरम्यान असते. प्रसाद खूप साधा असतो पण प्रेमाने आणि भक्तीने दिलेला असतो. तो खाताना मनाला एक वेगळीच तृप्ती मिळते. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा इकडे जेव्हा जाल तेव्हा महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या. इथे येऊन मला खूप छान वाटलं. मन हलकं झाल्यासारखं वाटलं. काही वेळ शांत बसल्यावर मनातले विचार आपोआप शांत होतात. निसर्गाच्या इतक्या जवळ राहिल्यावर आपण खरंच किती लहान आहोत आणि निसर्ग किती मोठा आहे हे जाणवतं. जर तुम्हाला निसर्ग, शांतता आणि अध्यात्म या सगळ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर गगनगिरी महाराज मठ इकडे नक्कीच भेट द्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर का बघितला असेल तर खरंच खूप खूप थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक मी अपलोड केलेल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद तुम्ही मला इथून पुढेसुद्धा द्याल याची मला खात्री आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यामुळे थँक्यू. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून की हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्हीसुद्धा इकडे नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा.